आर यू रेडी? काय तुम्ही वचन ऐकायला तयार आहे? आमेन. मला देवाचं वचन मला शिस्त लावतं. देवाचं वचन मला आशीर्वादित करतं. देवाचं वचन माझी दृष्टी दूर करतं. आमेन. जेव्हा देवाचं वचन तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा तुम्ही काय मोकळे होता, लांबचं बघू शकता, सावधगिरीत चालता. आमेन. हालेलुया. आपल्या शेजारच्या म्हणा, आजचं वचन नीट ऐक. आमेन. गॉड ब्लेस यू. हालेलुया. गर्व माणसाला खाली पाडतो. खरंय? घमंड, गर्व, उद्धमपणा मनुष्याला काय करतं? खाली पाडतं. चला आपण पुढे जाऊया. दुसरे इतिहास 26:1-5. काय कारण असतं की मनुष्य उन्नती प्राप्त करायचं थांबतो? किती जणांकडे पवित्र शास्त्र आहे? हातात घ्या आणि म्हणा, मी विश्वास करतो जे ह्यात लिहिलं आहे तेच देव बोलतो. हालेलुया. मी पटकन वाचते, माझ्याकडे लक्ष द्या. यहुदियांच्या लोकांनी उज्जिया आपला नवा राजा केला तेव्हा तो 16 वर्षाचा होता. आपला पिता अमस्या याच्या मृत्यूनंतर त्याने एलोथ शहर पुन्हा बांधले आणि यहुदियांच्या सत्तेखाली ते आणले. त्याने यरुशलेम मध्ये एकूण 52 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अखिल्या असे होते. ती यरुशलेमचीच होती. सर्वसाधारणपणे तो आपला पिता अमस्या याच्या पावलावर पाऊल ठेवून चालला. देवाच्या दृष्टीने तो एक चांगला राजा होता. त्याचा धार्मिक सल्लागार जखर्या हा जिवंत असेपर्यंत उज्जिया नेहमीच देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत असे. जखर्याच्या देवाशी निकट संबंध होता. उज्जिया जोपर्यंत देवाच्या मार्गाने चालला तोपर्यंत त्याची प्रगती झाली, कारण देवाने त्याला आशीर्वादित केले. उज्जिया हा राजा झाला किंवा राजा होता. याचा इतिहास जगिक इतिहासामध्ये सुद्धा दिलेला आहे की एक असा राजा ज्याने खूप उन्नती प्राप्त केली. सर्वांनी वचन खूप नीट ऐकायचंय. हालेलुया. पहिली गोष्ट म्हणजे काय तुम्हाला आत्मिक सल्लागार आहेत का? राजाला सल्ल्याची गरज पडते तर प्रजेला किती आहे? मुळात राजा हा प्रजेचा सल्लागारच असतो. तरी सुद्धा राजाचा सल्लागार कोण होता? एक धार्मिक पुरुष, जखर्या. आणि जोपर्यंत एक धार्मिक सल्लागार त्या राजा उज्जियाच्या जीवनात होता तोपर्यंत तो देवाच्या पावलावर चालला. आज कलिसियाला धार्मिक सल्लागार नकोयत, सल्ले ऐकायचे नाहीयेत आणि मग फेलियर्स लाईफ मध्ये येतात. एक राजा त्याच्या जीवनामध्ये असं लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रात की त्याचा धार्मिक सल्लागार जखर्या हा जिवंत असेपर्यंत उज्जिया नेहमी देवाला प्रसन्न करत असे. मंडळीच्या जीवनामध्ये, मंडळीच्या लोकांमध्ये जर पाळक आणि धार्मिक सल्लागार नाहीयेत तर मंडळी आत्मिक मेलेली आहे. जे पवित्र शास्त्र तुमच्याकडे आहे तेच माझ्याकडे पण आहे, पण जे देव त्याच्या दासांना अवगत करतो ते इतर सगळ्यांना नाही करत. अनेक लोक म्हणतात आम्ही स्वतः पवित्र शास्त्र वाचू आणि आम्ही स्वतः त्याचा अभ्यास करू, देव आमच्याशी पण बोलेल. मी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. पण गर्व माणसाला खाली पाडतो, तसंच आध्यात्मिक गर्व आत्मिक सल्ले नाकारतो आणि मनुष्य खाली पडतात.
उज्जिया राजाच्या जीवनामध्ये जखर्या त्याचा धार्मिक सल्लागार होता. हालेलुया. आणि तोपर्यंत तो देवाच्या पावलावर चालला. आध्यात्मिक गर्व खाली पाडतो. हालेलुया. आणि बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की जखर्याचा देवाशी निकट संबंध होता. ज्यांचे सल्ले तुम्ही घेत आहात, काय त्यांचा संबंध देवाशी निकट आहे का? देवाची वाणी ऐकून सल्ला देणारा व्यक्ती फार महत्वाचा असतो प्रियांनो, कारण त्याचा देवाशी संबंध असतो. आज कलिसियाला आत्मिक सावधगिरी हवीच. माझ्या जीवनात आध्यात्मिक रीतीने माझी उन्नती होण्यासाठी माझा आत्मिक सल्लागार कोण आहे? मी कोणाचं ऐकत आहे? हालेलुया. प्रत्येक व्यक्ती आत्मिक सल्ल्याच्या अधीन असला पाहिजे. आज जवान बिघडतो कारण ते पालकाच्या अधीन नाही. आज पती पत्नी मध्ये एकता नाही कारण त्यांच्या जीवनात एक पुढाऱ्याचा हात नाही. जसं आई वडिलांचा हात नसल्यावर मुलं अनाथ असतात, तसंच आध्यात्मिक पण आई वडील आत्मिक सल्लागार जर तुमच्या जीवनात नसले तर तुम्ही आत्मिक अनाथ असता. आणि जर आध्यात्मिक रीतीने तुमच्या जीवनात बंधन असले तर तुम्ही आशीर्वादित कसे व्हाल? मी तुमचा गैरसमज दूर करते. घर, बंगला, गाडी हे आशीर्वाद गरजेचे आहेत, घर झालेच पाहिजे, पण खरं ते आशीर्वाद नाहीत. जे आशीर्वाद देव देतो त्याच्यात तुमचे श्रम काहीच करू शकत नाही, कोणतीच भर घालू शकत नाही. जो व्यक्ती आध्यात्मिक तारण पावलेला आहे त्याच्याकडे काही नसलं तरी तो राजा आहे. हालेलुया. जोपर्यंत उज्जिया राजाने परमेश्वराचं ऐकत गेला तोपर्यंत त्याला आशीर्वाद मिळत गेले. एक 16 वर्षाचा मुलगा राजा होतो, त्याची आई इस्रायलची होती. म्हणजे काय? आयांनो लक्ष द्या. खूप आई लोक आपल्या मुलांचं जीवन बिघडवतात. कसं काय? जेव्हा देव तुमच्या मुलांना निवडतो, त्यांच्याशी बोलतोय, तर तुम्ही सुद्धा आत्मिक सल्लागारच घ्यायचा आणि आत्म्यानेच आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं. जर शल्मोन राजा झाला तर त्याच्या मागे त्याच्या आईचे श्रम होते. आणि योहानाचं मुंडकं कापल्या गेलं, त्या मुलीने जे मागितलं की मला योहानाचं मुंडकं पाहिजे, त्याच्या मागे तिच्या आईचाच प्लॅन होता. म्हणून आईनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मी माझ्या मुलांना कसे सल्ले देत आहे, मी माझ्या मुलांना कशा प्रकारे शिक्षण देत आहे, त्यांची आत्मिक उन्नती होत आहे की नाही. त्यांना देवाच्या अधीन राहायला शिकवा. आपोआप पुढे जाऊन ते तुम्हाला सांभाळतील. आजच जर म्हणशाल तू माझं कधी होशील, मला कधी देशील, हे कधी करशील, आणि त्याला देवाबद्दल कधीच काही शिकवलं नाही, तो उद्या तुमचाही होणार नाही, देवाचाही होणार नाही, तो जगात भटकून जाईल. हालेलुया. माझ्या मम्मीला आम्ही 4 मुली 1 भाऊ. शिक्षणाची चिंता केली नाही, तिने कधी आमच्या लग्नाची चिंता केली नाही. प्रत्येक वेळेस तिने आम्हाला उपवास आणि प्रार्थना करायला शिकवलं. आमच्याकडनं चुका झाल्या, आम्ही पडलो, आणि तिने देवाकडेच जायला शिकवलं. कारण ती स्वतः एक प्रार्थना करणारी स्त्री होती आणि आहे. इथे लिहिलंय त्याची आई जी अखिल्या असे तिचे नाव होते, ती यरुशलेमची होती. म्हणजे तिला देव ठाऊक होता.
हालेलुया. आपल्या मुलांना तुम्ही काय सांगताय खूप गरजेचं आहे. आणि ती यरुशलेमची होती आणि तिने नक्कीच जेव्हा उज्जिया हा जखर्याचा सल्ला घेत असेल, ती नेहमी म्हणत असेल, तो जखर्या त्याचाच तू सल्ला घे, माझा ऐकू नको. हालेलुया. जोपर्यंत जखर्या देवाचा धार्मिक पुरुष उज्जिया राजाच्या जीवनामध्ये होता, तोपर्यंत तो देवाच्या पावलावर चालत गेला. सर्व युथ मुलांनी माझ्याकडे लक्ष द्या. 16 वर्षाचा मुलगा राजा होतो आणि देव त्याला आशीर्वाद देतो. हालेलुया. कारण त्याच्या जीवनात एक धार्मिक सल्लागार होता. त्याने मनाने कधीच काही केलं नाही. धार्मिक सल्लागार ठेवा. तुम्ही कधीच घरी बसून आशीर्वादित होऊ शकत नाही की मी प्रार्थनेला जाणार नाही, मी हाऊस ग्रुपला जाणार नाही, मला पाळकाची गरज नाही, मी घरी बसेल, मी घरी प्रार्थना करेल. हा टोटली आध्यात्मिक गर्व आहे. तुमच्या मुलांना शाळेत पण नका पाठवू, पुस्तक आणून घरी द्या, त्याला तिथंच PhD करू द्या. होईल का? शक्य आहे का? शक्य आहे का? प्रत्येक वर्षी त्याला आज 1ली उद्या 2री 10वी पर्यंत पुस्तक आणून द्या, म्हणा तुला घरीच करायचंय, तू घरीच करू शकतो. नाही, त्याला कोचिंगला पाठवावंच लागतं, स्कूलला पाठवावंच लागतं, त्याशिवाय प्रगती होत नाही. हालेलुया. वचन 5. त्याचा धार्मिक सल्लागार जखर्या जोपर्यंत जिवंत असेपर्यंत उज्जिया नेहमीच देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत असे. जखर्याचा देवाशी निकट संबंध होता. उज्जिया जोपर्यंत देवाच्या मार्गाने चालला तोपर्यंत त्याची प्रगती झाली, कारण देवाने त्याला आशीर्वादित केले. काय तुम्ही असं म्हणू शकता, मी जोपर्यंत देवाच्या मार्गाने चालेल माझी प्रगती होईल आणि देव मला आशीर्वाद देईल? हालेलुया. जर ते उज्जियाला आशीर्वादित करू शकतो त्याच्या मार्गाने चालल्याने, तो तुम्हालाही करील. तो बदलत नाही. देवाचं सामर्थ्य बदलत नाही. वचन 16. पण बघा, वचन 14 पासून वाचूया. या सर्व सेनेसाठी उज्जियाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्य व गोफनगुंडे तयार केले. यरुशलेमाच्या बुरुजावर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नवीन काढलेली यंत्रेही त्याने ठेवली. त्या यंत्रणांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली. त्यास इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला. बस. तो महासामर्थ्यवान होईपर्यंत देवाने त्याला आश्चर्यकारक पद्धतीने मदत केली. इतका मोठा पुरुष झाला तो. इस्रायलामध्ये कोणाकडे अशी यंत्र नसतील जे उज्जिया राजाकडे होते. कोणाकडे असे साहित्य नसतील जे त्याच्याकडे झाले. खूप उंच पदावर तो गेला, पण त्याचं हृदय जे गर्वाने फुगून गेलं. बी केअरफुल पुरुष लोक, गर्वाने फुगून जाऊ नका. पगाराचा गर्व, जातीचा गर्व, दिसण्याचा गर्व, शिक्षणाचा गर्व, वेळेचा गर्व, पैशाचा गर्व, मुलं असण्याचा गर्व, उज्जिया राजा गर्वाने फुगून गेला. गर्वाने फुगलेला व्यक्ती नेहमी आपली लिमिट क्रॉस करतो. कसं ओळखणार तुम्ही गर्वाने फुगलेला व्यक्ती? तो नेहमी आपली लिमिट क्रॉस करतो.
गर्वाने फुगलेला व्यक्ती इतरांना छोटा समजायला लागतो. गर्वाने फुगलेला व्यक्ती स्वतःच बरोबर समजतो. आता जखर्या त्याचा सल्लागार राहिला नाही, कारण जेव्हा जखर्या नव्हता तेव्हा त्याने त्याची बुद्धी चालवली. आणि त्यांनी एक अशी गोष्ट केली जी देवाला कधीच आवडली नाही. पुढे वाचायचं, मी वाचते, तुम्ही ऐका. पण याच वेळी तो गर्विष्ठ झाल्याने बिघडला. सगळ्यात पहिले गर्विष्ठ माणूस बिघडतो. त्याला कोणाचे सल्ले नको असता. मंदिराच्या पवित्र स्थानी जिथे जाण्याची परवानगी नव्हती. कळतंय का? मंदिराच्या पवित्र स्थानी जिथे जाण्याची परवानगी नव्हती तिथे त्याने प्रवेश केला व स्वतः धूपवेदी वर धूप जाळून त्याने देवाविरुद्ध पाप केले. ठीक आहे राजा, तू राजा आहेस, देवाने तुला खूप आशीर्वादित केलंय, पण जे काम तुझं नाही, आता त्याने स्वतःला याजकापेक्षा पण मोठं समजण्याची चूक केली आणि त्याने त्याची लिमिट क्रॉस केली. की मला देवाने एवढं उंच केलंय, मी एवढा स्मार्ट आहे, मी एवढा इंटेलिजंट आहे, मी धूप जाळली तर काय फरक पडेल, आज मी धूप जाळेल. हालेलुया. लक्ष द्या, नीट लक्ष द्या. मी मुद्दाम थोडी हळूहळू जाते कारण थोडा घशाला ताण पडतोय, म्हणून पेशन्स ठेवा. जिथे जाण्याची परवानगी नव्हती तिथे जाऊन धूप जाळून त्यांनी देवाविरुद्ध पाप केले. प्रमुख याजक अजर्या आपल्या 80 शूर याजकांबरोबर घेऊन त्याच्या पाठोपाठ आत गेला आणि त्याला तिथून चालते हो असं सांगितलं. उज्जियात धूप जाळणे हे तुमचे काम नाही, त्यांनी त्याला म्हटले. हे फक्त अहरोनाच्या वंशज असलेल्या याजकांचेच काम आहे, त्यांनाच या कामासाठी अभिषिक्त केले आहे. इथून चालते व्हा, कारण तुम्ही मर्यादेचे उल्लंघन केले आहे. मी म्हटलं ना, गर्विष्ठ माणूस मर्यादा सोडतो. पुढे, या गोष्टीमुळे देव तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. वचन 19. यावर उज्जिया संतापला आणि हातात असलेले धूपपात्र खाली ठेवण्याचे त्यांनी नाकारले. तोच अचानक कपाळावर कोड उठले. अजर्याने व इतरांनी ते पाहिले तेव्हा त्याच्याकडे धावले व त्यांनी त्याला बाहेर काढले. खरे पाहिले असता त्याला बाहेर काढण्यासाठी जितके ते उत्सुक होते तेवढा तो सुद्धा उत्सुक होता, कारण देवाने त्याच्यावर प्रहार केला होता. मग उज्जिया मरेपर्यंत कोडी राहिला. तो एकांतवासात आपल्या लोकांपासून आणि मंदिरापासून दूर राहिला. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राज्यकर्ता झाला. कधीच जे देव पाळकाला सांगतो, त्याच्या पुढाऱ्यांशी बोलतोय, त्याच्या पुढे जाऊ नका. जर ते म्हणताय येस तर येस, नो तर नो. मग तुमची बुद्धी किती स्मार्ट असो, कलिशाचं 90% काम तुम्ही करणार असो, पण पाळक पाळक असतो, याजक याजक असतात. राजाला वाटलं मी एवढा महान आणि अति प्रसिद्ध आणि महान आश्चर्यकारक काम केलेले आहे,
मी आता धूप पण जाळू शकतो. आणि तो मंदिरात गेला आणि देवाला ते आवडलं नाही. जे काम देवाने त्याच्या याजकाला दिलेलं आहे ते राजाला दिलेलं नाही. हालेलुया. आणि त्याला कोड फुटले. आणि जगाच्या इतिहासात पण हे लिहिलेलं आहे की उज्जिया नावाचा एक राजा झाला. बायबल व्यतिरिक्त राजांच्या इतिहासामध्ये उज्जिया राजाचे उदाहरण आहे की इतका महान राजा एक दिवशी येडा झाला आणि जंगलात एकांतात बसला. जा आणि सर्च करा. परत तो कधीच राजा झाला नाही. गर्व माणसाला खाली पाडतो. गर्व शारीरिक आणि आत्मिक दोन गर्व असतात. शारीरिक गर्व पैशाचा, दिसण्याचा, शिक्षणाचा, वेळेचा, गाड्यांचा, घरांचा, पोझिशनचा. गर्वाला अनेक नाव आहेत. अनेक गोष्टीचा गर्व होऊ शकतो. तुम्हाला माहिती, मी काही लोक असे पाहिले 4 पैसे जास्त मिळाले ते त्यांची जी चालचलन आहे, उठण्या बसण्याची जी पद्धत आहे बदलून जाते. असं करू नका. तो गर्व एक प्रकारचा. आणि म्हणून देव काही लोकांना पुढे नेत नाही, कारण तू थोडक्यात एवढा गर्विष्ठ झाला, मी तुला पुढे कसं नेऊ. तू थोडक्यात जर माझ्या दासांचा रिस्पेक्ट करत नाहीये, मी आता तुझी लेवल पुढे कशी नेऊ. आध्यात्मिक गर्व काय? प्रार्थनेचा गर्व. माझ्यासारखी प्रार्थना कोणीच करत नाही. माझ्यासारखे प्रार्थनेत वचन कोणीच बोलत नाही. माझ्यासारखं दर्शन कोणीच पाहत नाही. हे सगळे आत्मिक गर्व आहेत. हे काय करतात? तुमच्या लेवलला बाउंड्री लावतात आणि ते पुढे जाऊ देत नाही. आशीर्वादांना बाउंड्री लावतात. लगेच कळून येत नाही. कोणतीच गोष्ट लगेच कळून येत नाही. बी पेरल्यावर लगेच फळ येत नाही. पुढे कळतं त्याचा असर. म्हणून कोणतंही बी पेरताना, गर्वाचं बी पेरताना घाबरा. काही मुलींना शिक्षणाचा गर्व असतो, नवऱ्याला खाली पडतात, चुकता तुम्ही. तुम्ही जर हाय स्टँडर्ड आहे आणि तुमचा नवरा जर गावातला, खेड्या गावातला आहे, ठीक आहे. लग्न करताना कुठे गेली होती मग बुद्धी? आता त्याला छळताय. तुला येत नाही, तुला समजत नाही, तुम्हाला ही स्पेलिंग पण येत नाही. गर्व आहे तो एक प्रकारचा. पुरुषांना गर्व स्टेटसचा, लेवलचा. व्हेरी रॉंग. गर्व काय करतो? खाली पाडतो. बघा हा राजा, असं म्हणता येईल पराक्रमी, आश्चर्यकारक रीतीने देवाला पुढे नेले. देवाने त्याला पुढे नेलं. एक छोटाशा गर्वाने त्याला येडं करून रानात मरेपर्यंत सोडलं. आणि सगळ्यात जास्त जर मला काल दुःख झाले ते जेव्हा मी ते वचन वाचलं यशायाचं, जोपर्यंत उज्जिया राजा मेला नाही, मंदिरात परमेश्वराची उपस्थिती आली नव्हती. एक गर्व देवाला थांबवून ठेवतो. गर्विष्ठ माणसं कधीच प्रार्थना करायला पुढे येत नाही. जर अनाउन्स केलं, जर तुम्हाला पवित्र आत्म्याने भरायचंय, नवीन दानांनी भरायचंय, पुढे या, त्यांना असं वाटतं नाही आम्ही परिपूर्ण आहे, आम्हाला गरज नाहीये, पुढे येत नाही. पवित्र आत्म्याच्या फ्लोला थांबवतात लोक. गर्व आहे.
आत्मिक गर्व, शारीरिक गर्व इथं दिसून येतो. आत्मिक गर्व काय झाला त्याला? मी याजकांपेक्षा पुढे जाऊ शकतो. नाही जाऊ शकत तुम्ही. सरळ वचन सांगते, तुम्ही राजा असले ना या नगराचे, तरी तुम्हाला सल्ला त्या झोपडीतल्या याजकाचाच घ्यावा लागेल. कारण देव त्याला जे प्रगट करतोय ते त्या राजाला प्रगट नाही करत. अख्ख्या जगाचा निर्माण करता, प्लॅनेट आणि तारे बनवले, तुम्हाला बनवलं, जिवंत ठेवलं. एवढा नम्र झाला की क्रूसावरचं मरण त्यांनी सहन केलं. आज आम्हाला मरायला होत नाही, आज आम्हाला नम्र व्हायला होत नाही, आज आम्हाला क्षमा करायला होत नाही, आज आम्हाला. कोणाला फॉलो करताय तुम्ही? गर्व माणसाला खाली पाडतो. तुम्ही कोणत्याही स्टेटसला, कोणत्याही लेवलला असा, गर्विष्ठ होऊ नका. जे काम तुम्ही आधीपासून करत आले, जी नम्रता तुमच्यामध्ये आधीपासून होती, ती सोडू नका. काहीच नसताना जसा तुम्ही लोकांशी व्यवहार ठेवायचे तेव्हा सर्व काही असताना सेम तसाच व्यवहार ठेवा. तुम्ही जेव्हा मंडळीत कोणीच नव्हते, ना लीडर होते, ना पुढारी होते, ना वर्शिपर होते, कोणीच नव्हते, तेव्हा जी आज्ञाधारकता पाळकाशी ठेवली होती तशीच ठेवा. हालेलुया. गर्व माणसाला खाली पाडतो. नाश येण्याच्या आधी गर्व येतो आणि माणसाला तो दिसून येत नाही. मनुष्याला तो कळत नाही. जर पाळक कोणासाठी प्रार्थना करतोय, जवळ असलेल्या लोकांनी या उज्जिया राजासारखं करू नये. पाळक प्रार्थना करतोय, तुम्ही फक्त शांत उभे राहा. तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाहीये. जर देव बोलवतोय पुढे प्रार्थनेला या, प्रार्थनेला या. माझ्यासारखं गाणंच कोणी म्हणू शकत नाही, माझ्यासारखं प्लेच कोणी करू शकत नाही, अरे माझ्यासारखं कोणीच करू शकत नाही. हा गर्व आहे. मी दिलं नाही तर चर्च मध्ये कसं होईल? गर्व आहे. आध्यात्मिक अधिकार ला क्रॉस करू नका. अहंकारी व्यक्ती कधीच कामयाब होत नाही, कधीच पुढे जाऊ शकत नाही. इथे लिहिलं आहे की उज्जिया, धूप जाळणे हे तुझे काम नाही. त्यांनी त्याला म्हटले, हे फक्त अहरोनाच्या वंशाचे काम आहे. तुम्ही रागाने वैतागाने येऊन जर पाळकाने तुमचं ऐकलं नाही किंवा प्रार्थनेला आले नाही, तुम्ही स्वतःच घेऊन टाकतात. काय हे? उज्जिया राजाचे गुण आहेत. संयम न धरणं उज्जिया राजाचे गुण आहेत. प्रार्थनेचा घमंड, पैशाचा घमंड, हे काम मीच करू शकतो, ह्या कामाला हा करू शकत नाही, ही करू शकत नाही. घमंडचं लक्षण मीच करल, समोरचा करणार नाही. ही घमंडची लक्षणं आहेत. यशाया 6:1, देवाला आवडत नाही त्याच्या याजकांची जागा घेतलेली. हालेलुया. त्यांचं महत्व ओळखा.
का बरं असं लिहिलंय? ज्या वर्षी उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला मी उच्च स्थळी असलेल्या उंच सिंहाणावर बसलेला पाहिला. त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. जोपर्यंत उज्जिया राजा जिवंत होता तोपर्यंत परमेश्वर पुन्हा कधीच मंदिरात प्रगट झाला नव्हता. गर्व एवढा महाभयंकर खाली पाडतो. बघा स्वतःमध्ये झाकून, काय माझ्यामध्ये तो उज्जिया राजा नाहीये ना? मी कोणत्या गोष्टीचा घमंड करत तर नाहीये ना? एक घमंडी व्यक्तीला कधीच वाटत नाही की त्याने घमंड केला. उज्जियाच्या हातामध्ये धूप होती आणि राजा याजक त्याला सांगत होते हे तुझं काम नाहीये. तो म्हटला आज तर मीच धूप जाळील आणि त्या क्षणी त्याच्या माथ्यावर कोडे फुटले. जर तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये खरोखर उन्नतीत जायचं असेल तर लिमिट्स क्रॉस करू नका. आणि जर शारीरिक जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांचा गर्व ठेवू नका. काही लोकांना पैसे नसतात पण गर्व खूप असतो. तो कशाचा असतो माहित नाही. त्यांना सल्ले घ्यायचे नसतात. गर्व, मी कोणाच्या पापाचं ऐकणार नाही. चला मी तुमच्याशीच बोलते. हो तुम्हीच बसले माझ्या पुढे, मी तुमच्याशीच बोलते. आज जर एखाद्या गर्विष्ठ व्यक्तीकडे थोडे पण पैसे आले ना, तो देवाला विसरून जातो. थोडी कुठे चांगली परिस्थिती झाली तो देवाला विसरून जातो. गर्व आहे हा, एक दिवशी खाली पडणार आहे भावा तू. उज्जिया राजासारखी तुझी हाल होणार आहे, कारण देवाची उपस्थिती राहिली नाही तुझ्या जीवनामध्ये. गर्व करू नका. कसला नम्र राहणं खूप गरजेचं आहे. स्वतःला स्वतःच्या बुद्धीने शाणा समजू नको. का बरं? कारण तो गर्व आहे. स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, कारण तो गर्व आहे. जेव्हा माणसांकडे काहीच नसतं त्यांचा भाव, त्यांचं वागणं खूप नम्र असतं. प्रत्येक गोष्ट देवाला विचारून करता. 100 रुपये भेटताना त्याच्यातनं पण 10 रुपये देवाला काढता. पण जेव्हा पगार लाख रुपये होतो ना, मग त्या लाखाचा दशमांश काढायला त्रास होतो. मग परमेश्वर काय म्हणतो माहितीये? याला 100च दिलेले बरे, कारण हा आज्ञेत राहतो. कळतंय? मी याला थोडंसं आशीर्वादित केलं, याने माझ्या मार्गाने चालणं सोडून दिलं. धूप जाळणं म्हणजे काय? पाळकाच्या पुढे जाणं. लिहिलंय जे काम याजकांना दिलंय ते इथं बसलेलं कोणी पण असो किंवा जगातला किती मोठा राजा असो. US आणि अमेरिकाचे जे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, मिनिस्टर्स,
हे सगळे जाऊन पालकांचे सल्ले घेतात माहिती. काय गरज पडती, काय गरज पडती? मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही महलात राहा. तुमचं गायडन्स झोपडीत असलेल्या याजकाकडेच आहे. होऊ शकतं तुमचा पालक तुमच्यापेक्षा कमी कमवतोय. होऊ शकतं तुम्ही ज्या कंपनीचे बॉस आहे आणि तिथला क्लर्क एका मंडळीचा पालक आहे. पण जे पालकाला देव सांगतो ते त्या बॉसला देव सांगत नाही. तुमच्या जीवनात असलेल्या देवाच्या दासांचा रिस्पेक्ट करा. कारण ते तुमच्यासाठी मंदिरात जाऊन धूप जाळतात. तुम्ही किती हुशार असा, शहाणे असा, सुंदर असा, तुम्ही धूप नाही जाळू शकत. हालेलुया. कसलाच गर्व करू नको भावा, कसलाच गर्व करू नको माझ्या बहिणी. आज पायाचा गर्व आहे, उद्या पाय नसले तर काय करशील? नम्र आणि दीन हो. कसलाच गर्व करू नका. मी माझ्यामुळे दुधा मधाच्या देशाला मुकला मोशेस. लाल समुद्र पार केला त्याने. कडू पाण्याला गोड केलं येशूच्या नावात. पण एक छोट्याशा मीपणामुळे मुकला तो. गर्व खाली पाडतो. एक राजा, महाप्रतापी येडा झाला, कोडांनी भरून गेला, जंगलात राहिला, एकांतात गेला, फक्त एका गर्वामुळे. फक्त गर्व, फक्त गर्व. काही क्षण डोळे बंद करा. पश्चाताप करा त्या गर्वाचा. की जर देवा माझ्यात हा उज्जी अराजक जिवंत असेल तर त्याला मारून टाक आत्ताच. शकारबा शेखेरी अंदरबा. प्रेयर. जर मी प्रभू गर्वाने कोणाला चुकीचं बोललं असेल मला क्षमा कर. गर्वाने मी माझ्या भावाला बोललं असेल मला क्षमा कर. गर्वाने मी माझ्या खाली काम करत असणाऱ्या लोकांना बोललं असेल मला क्षमा कर. मी गर्वाने माझ्या आत्मिक पुढाऱ्यांच्या पुढे गेलो असेल मला क्षमा कर. मला जर माझ्या नोकरीचा गर्व आहे, माझ्या पोझिशनचा, बिझनेसचा, एवढा गर्व की मी माझ्या बायकोला सुद्धा आदर देत नाही, प्रभू मला
मला क्षमा कर. कारण प्रियानो, एक दिवस येतो की उज्जिया राजासारखं खाली पडावं लागतं. Shaka bara bara bare bende mana mahandi aloko bara basi rebanda namasha kheri le labahanda rabase kroba labande rebe. खाली पडण्याच्या आधी गर्व येतो आणि उंच उचलण्याच्या आधी नम्रता येते. प्रभूला म्हणा, तो नम्र भाव मला दे, ती नम्रता माझ्यामध्ये दे. जसा एक घमंडी व्यक्ती आज्ञेचं उल्लंघन करतो, तसा एक नम्र व्यक्ती आज्ञेचं पालन करतो. शेबेरे बेरे ख्याथियारा लाबा रे बना मानशांदे मे मामा मामा सियांदो मरबांदे. शखरवारी खेंदे रे बे. आध्यात्मिक घमंड असेल सोडा. शारीरिक घमंड असेल सोडा. मग तुम्ही चर्चचे लीडर असा, वर्शिपर असा, वर्शिप पास्टर असा. कारण देव जे त्याच्या दासांना, याजकांना सांगतो ते राजाला पण सांगत नाही. घरामध्ये तुमची वागणूक घमंडी असेल, तुम्ही तुमच्या पोरांना तुच्छ लेखत असाल, तुमच्या बायकोला तुच्छ लेखत असाल, तर तो उज्जिया राजा जो आज प्रतिष्ठित आहे, उद्या तो एकांतात असतो. जर तुम्ही परमेश्वराच्या राज्यात फेथफुल नाही, घमंड आहे, स्पिरिच्युअल जे दिसणं, जे आध्यात्मिक लेवल परमेश्वर देतो ती कधीच मिळू शकत नाही. आत्ताच नाही कळत, ते नंतर समजतं. शरबारबार रेबेरी अंदना मांदरे बेरेबे. Thank you, Holy Spirit. Shakarara bandara vasiki. Shekeri araba sharabalava. देवावर विश्वास न ठेवणं एक घमंड आहे. नास्तिक बनणं एक घमंड आहे. त्याच्या सल्ल्यांना नाकारणं घमंड आहे. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेको बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. हाले हालेलुया हालेलुया हाले. देवाचा नाही म्हणजे नाही असतो, देवाचा हा म्हणजे हा असतो.
एक गोष्ट तो कधीच बदलत नाही. नाही म्हणजे नाही, हा म्हणजे हा. तुम्ही म्हणशाल मी कॉम्प्रोमाइज करून घेईल, प्रभू म्हणतो नाही. मी कॉम्प्रोमाइज जर केली असती तर तुम्ही आज जिवंत नसते. दयावान बना म्हणजे दया मिळेल. देणारे बना म्हणजे पेरणी होईल, कापणी होईल. आध्यात्मिक बना म्हणजे धार्मिकता येईल. नम्र व्हा म्हणजे पृथ्वीचे अधिकारी बनाल. जर तुमच्याकडे 2 भाकरी आहेत आणि समोरचा उपाशी तर समोरच्याला ती एक द्या. जर तुझ्या गालावर कोणी एका बाजूला मारली तर दुसरा गाल पुढे कर. शिव्यांच्या बदले शिव्या देऊ नको. रागाच्या बदले राग करू नको. पापाचा नाकार कर, तिरस्कार कर. क्लोज युअर आईज. जर तुझ्याकडे 2 सदरे आहेत आणि समोरचा जर तुला उघडा दिसतोय तर त्याला तुझा एक सदरा दे. नाही म्हणू नकोस द्यायला. जर तुझ्या शेजाऱ्याने तुझ्याकडे काही मागितलं आणि तुझ्याकडे ते द्यायला आहे तर त्याला दे. नाही म्हणू नको. जाती भेद करू नको. रंगाचा दिसण्याचा भेद करू नको. कोणाचा न्याय करू नको. कोणाला तुच्छ समजू नको. खरा हुशार व्यक्ती तोच जो समोरच्याला आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ समजतो. लक्षात ठेवा. मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपने सजाए, वैसे कलामे खुदा तू गूंधे हमें और निखारे. छू मुझे छू. छू मुझे छू खुदा रू मुझे छू. आत्मिक गर्व म्हणतो मला चर्च नको, मला तुझा देव नको. तुम्ही खाली पडाल.